हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मऊ लुसलुशीत भरपूर पदर सुटलेली टम्म फुगणारी चपाती पोळी बनवण्याची रेसिपी। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला दाबा। तुम्हाला लागणार आहे छान नरम भिजवलेली कणिक। तर एक छोटा कणकेचा गोळा घ्यायचा, त्याला अशा पद्धतीने रोल करून मग पिठामध्ये डीप करायचा आणि थोडा छोटा आकार असेपर्यंत लाटून घ्यायचा। खूप मोठाही नाही करायचा। त्यावर सगळीकडे छान तेल पसरवून घ्यायचं। वरून थोडं पीठ भुरभुरवायचं, एक फोल्ड करायचा, पुन्हा थोडंसं तेल आणि पीठ पसरवायचं आणि एक ट्रायंग्युलर शेप बनवून घ्यायचा। आता पुन्हा दोघी साईडने पीठ लावून त्या ट्रायंग्युलर शेपलाच पुढे वाढवत जाऊन छान मस्त गोल चपाती बनवायची। ही चपाती बनवताना एक काळजी घ्यायची, ती म्हणजे चपातीचे काठ व्यवस्थित बारीक लाटायचे। आतमध्ये सेंटरला थोडी जाड ठेवायची, पण काठ व्यवस्थित बारीक लाटून घ्यायचे। हे म्हणजे माझी आजी, आई, मावशी यांनी दिलेल्या टिप्स आहेत ह्या लहानपणी, की चपाती बनवताना नेहमी तिचे काठ व्यवस्थित बारीक असावे। आता आपण छान एक तवा गरम करून घेऊ आणि त्यावर ही चपाती टाकू। थोडंसं वरून तेल लावायचं आणि दोघं साईडने छान व्यवस्थित भाजून घेऊ। थोड्या थोड्या वेळाने त्याला उलटपालट करत राहू। तुम्ही बघू शकता छान भाजली जाते आणि बघा कशी छान टम्म फुगते। वाटते ना अगदी पाणीपुरीसारखी। मस्त फुगते आता आपली चपाती। आता मी तिला तव्यावरनं काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते किती छान फुगली, किती मस्त पदर सुटले। बघा किती छान पदर सुटले आणि अगदी लुसलुशीत झाली आहे। अशाच अजून रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय।